अनाथांच्या अर्थात अनाथांच्या सर्वोत्तम हितासाठी स्वनाथ फाउंडेशन कार्यरत आहे. समाजातील सद्यस्थितीचा अभ्यास करता कित्येक घरात मुलं नाहीत. अनेक घरांमध्ये एकच मुलं आहे. असंही कुटुंब आहेत ज्यांच्या घरी 2 किंवा 3 अपत्य आहेत, परंतु सधन असल्यानं एकाची जबाबदारी पालक म्हणून करण्यास तयार आहेत. अशा इच्छुक पालकांकरिता प्रतिपालकत्व या केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून बालगृहात असलेल्या व कायद्यानं संमत मुलांना परिवारांमध्ये पाठवलं जाऊ शकतं. ही एक तात्पुरती सोय असून प्रत्येक परिवारासाठी आनंददायी अनुभव देणारी योजना आहे. पालकांचं उत्पन्न त्या बालकाचा सांभाळ करण्यासाठी पुरेसं असावं. पालकावर कुठल्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा नसावा. पालकांची मानसिक, शारीरिक व आर्थिक स्थिती योग्य असावी. अशा काही सामान्य निकषांच्या आधारावर मुलं प्रतिपालकत्व योजनेतून परिवारांमध्ये नेण्यास पालक पात्र ठरतात. आदरणीय व्यासपीठ, आपल्या अकोला जिल्ह्याचे आमदार वसंतरावजी खंडेलवाल, बालक आयोगाचे सदस्य, अकोल्याला प्रतिनिधित्व जे मिळालेलं आहे असे ॲडव्होकेट संजय सिंग झालेला आहे. आता स्टेट लेवलला स्वनाथ फाउंडेशनच्या फाउंडर श्रेया भारतीय ताई या स्टेट लेवलच्या रूल कमिटीमध्ये जे ॲक्टच्या आणि आपण सगळे जे ऐकण्यासाठी आलेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला बोलताना खूप कसं म्हणावं सुरुवात करायची खूप प्रश्न पडतो की हा जो फॉस्टर डे आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं आपलं पोळा, महिला दिन किंवा बालक दिन हा एक दिवस साजरा केला आणि आमचा विषय संपला असं करून चालणार नाही. कारण आता ताईंनी अनाथ हा शब्द वापरला. अनाथ जे बालक बनतं, मला नाही वाटत की त्याला कुठेतरी अनाथत्व जे येतं ते कुठल्या निमित्ताने ते तुम्हाला माहिती आहे. कोणालाच वाटत नाही की आपण अनाथ व्हावं किंवा आपले आई वडील नसावेत, परंतु त्यांच्यासमोरची दुर्दैवीची स्थिती असते, परिस्थिती जी असते आणि त्या परिस्थितीमुळे ती बालक अनाथ होतात. आणि अशा अनाथ शब्द हा वगळून आमच्या इथे दांदळे ताई आहेत, यांनी स्वनाथ हा शब्द वापरला की ज्यांना कोणी नाही आहे त्यांच्यासाठी आम्ही आहोत. आणि त्याच्यामधलं जर आपल्याला फरक बघायचा असेल की पालक आणि पालकत्व, प्रतिपालकत्व हे जे कायद्यामध्ये सेक्शन 44 मध्ये आलेलं आहे त्याचा उद्देशच हा आहे की नुसता फॉस्टर डे सेलिब्रेट करू नका. तर पहिल्यांदा श्रेयाताईबद्दल मी 2 मिनिटं बोलेन की श्रेयाताई जेव्हा अकोल्यामध्ये आल्या, मला वाटते 2018ला इथे ती मुहूर्त भेट झाली. इकडे पल्लवीताई पण मागे बसलेल्या आहे आणि यांनी त्या कार्यक्रमाची जी आल्यानंतर मुहूर्त भेट केली जेव्हा बालकल्याण समितीला अध्यक्ष होत्या आणि सेकर सर आणि मी बालन्याय मंडळाला त्यावेळेला सदस्य होतो. त्या वर्कशॉपला आम्ही गेलो आणि माझ्यासमोर मी प्रश्न वाचवणं म्हटलं की मला क्वेश्चन होता. आमचे स्वतःचे सकट आम्हाला सांभाळलं जाते, आम्ही काय लोकांचे लेकर सांभाळायचे. आणि तरी देखील जेव्हा बालकल्याण समिती सदस्य म्हणून इथे काम करायला संधी मिळाली आणि त्यावेळेला जबाबदारीमध्ये आलो, त्यावेळेला कळायला लागलं की नाही, वृद्धाश्रम आपण कुठेतरी स्थापन करतो. वृद्धाश्रमाची कन्सेप्ट ही आंतरआर्थिक गाठाळणारी आहे. कारण वृद्ध मायबाप झाले की आम्ही देऊन टाकतो, हे नको वाटतं. कारण आम्ही जेव्हा 50, 55, 60 मध्ये जाणार तर कुठेतरी आम्ही पण वृद्धावस्थेत जाणार होतो आणि त्यावेळेला कळतं की नाही काय सिच्युएशन आहे. बालकांचं तसंच आहे. बालकांचे हक्क, त्यांचं बालपण हे सगळंच्या सगळं कुठेतरी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे हिरावलं गेलेलं असतं. आणि त्याच्यासाठी म्हणजे मी पल्लवीताईंचं नाव घेईन, सैगसरांचं नाव घेईन, श्रेयाताई या सगळ्यांनी त्या विषयाला 2018 मध्ये मुहूर्तमेढ केली आणि त्याच्यानंतर त्यांनी इथे अकोला जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम झालं की ही जी बालक आहेत, बालगृहामध्ये जे येणारे बालक आहे, या बालकांना कुठेतरी आई वडील मिळाले पाहिजे आणि कुटुंब मिळालं पाहिजे. बालगृह जे आहे ते लास्ट रिसॉर्ट आहे. कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे की शेवटचा उपाय जिथे कोणीच नाही तिथे म्हणून आपण बालगृहामध्ये ठेवायचं आहे. पण कुटुंब जर त्यांना मिळत असेल, या विषयाचा अभ्यास केला गेला. अकोल्यामध्ये 5 फॅमिलीमध्ये बालकं दिल्या गेली
आणि इथे आनंदाने सांगावं असं वाटतं की जी माझी डोक्यात कन्सेप्ट होते की काय कोणाच्या घरी आपली मुलं देऊन द्यायची आणि मोकळं व्हायचं, परंतु ती बालकं अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये 4 वर्ष झाली आणि त्यांच्याकडे चांगल्या अवस्थेमध्ये. मग पालकांना हक्क कुठले कुठले आहे? मग त्यांना एज्युकेशन मिळालं पाहिजे, कुटुंब मिळालं पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, कपडे मिळाले पाहिजे. सगळ्यात शेवटचा महत्वाचा विषय की त्यांना प्रेम मिळालं पाहिजे. प्रेम कोणते? आणि हे प्रेम द्यायला ना आपल्याला वेळ आहे नाही कोणाला आजकाल म्हणजे ह्या काय म्हणतात त्याला, सॉरी, हा जो सगळा विषय आहे याच्यामध्ये बालकांना प्रेम मिळणं फार आवश्यक आहे. आणि प्रेम नाही मिळालं तर एक तर खूप चांगल्या दिशेला बालक जाईल आणि एक तर वाईट दिशेला जातं. आणि त्याचे जे बाल न्याय मंडळ आणि बाल कल्याण समितीमध्ये आम्ही जेव्हा काम केलं त्यावेळेला की एक 10 मिनिटं या सोशल मीडियाच्या वातावरणामध्ये आम्ही इतकं गुंतलो सगळेजण, वेळ कोणाचकडे नाही. म्हणजे आपण बघतोय की आपण 200 लोकांना कॉन्टॅक्ट केला असेल तर कुठेतरी 50 लोक येतात आणि मग त्या बालकांकडे आई वडीलच नाही, कुठेतरी कोपऱ्यामध्ये आहे, अनाथाश्रम आहे, त्याला छान चांगल्या पद्धतीनं अनाथच म्हटलं जातं आणि अंगावरती काटा येतो की त्या बालकांचा त्याच्यामध्ये काहीच दोष नाही. आणि तरी देखील त्यांना हे लेबल लागतं आणि ते लेबल काढून घेण्यासाठी आता अकोल्यामध्ये महिला बाल विकासचे आयुक्त आले होते. 9 आणि 10 तारखेला इथे वर्कशॉप झालं. श्रेयाताई, शेखर सर, पल्लवीता, आम्ही सगळेजण होतो. आमची पूर्ण टीम होती बाल कल्याण समिती अकोला त्याच्यामध्ये होती. आणि अधिकाधिक ही जी बालकं आहे समाजातील प्रतिपालकत्व स्वीकारणारे कुटुंब शोधायची आणि बालकं त्यांच्यापर्यंत पोहोचायची. आपल्याकडे जेवढे विषय झाला की जेवढे बालक आहेत अकोला जिल्ह्यात एका जिल्ह्यामध्ये 360 बालक असतील तर 160 फॅमिली आपण शोधले. आणि ही सगळी जी बालक आहेत ही सगळी बालकांना कुटुंब मिळायला पाहिजे. तर बालक आणि बालकत्व स्वीकारलं नाही. एखादं एज्युकेशनचा विषय आम्ही घेतला तर आम्ही म्हणतो की आम्ही त्याला पुस्तकच वह्या देऊ, पण त्या बालकाला ज्याला कोणी नाही त्या बालकाला आपल्याकडे आणणं आणि त्याला फिरवणं, त्याच्या सवयी आपल्या सवयी मॅच करणं आणि त्याच्यानंतर त्या सराउंडिंग मध्ये म्हणजे हॅट्सअप म्हणजे अंगावरती काढायचं आपल्याला आणतो त्यावेळेला त्यांचे अनुभव जे ऐकत करायला वाईट वाटतं की बापरे बाप. आपल्याला एखाद्या वेळेला समजा राग डोक्यामध्ये दुसरा इरिटेट व्हायला ते बद्दल गडबड करू नको, पण तरी देखील या लोकांचं इतकं मोठं मन आहे हे त्यांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे. प्रतिपालकत्व याचा अर्थच असा आहे की त्या मुलांना कुटुंब देणं, त्या मुलांचं शिक्षण असेल, प्रेम असेल, त्याच्या ज्या काही म्हणजे नीड असेल त्या सगळ्या कम्प्लीट करायच्या. आणि त्याच्यानंतर स्टेट लेवलला कमिटी तयार झाली, जिल्हा लेवलला कमिटी आहे, कायद्यामध्ये रूलमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की आम्ही जेवढेही लोक आहोत त्या लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. आणि जितकं जास्तीत जास्त एका व्यक्तीला आपण जोडलं की 100 आम्हाला फॅमिलीज मिळतात. मी फक्त योगामध्ये योगामध्ये आवश्यक माझ्या योगामध्ये माझ्याकडे 2 फॅमिली आलेल्या आहेत, बॅटलास की त्या मॅडम ज्या आहेत त्या येऊ नाही शकल्या नाहीत. त्यांना मी इन्व्हिटेशन दिलं होतं, त्या कुलू मनालीला गेल्या. सकाळी पण त्यांना फोन केला होता. म्हणजे सुमोठो लोक स्वीकारायला तयार आहेत की नाही आम्ही आहोत. आणि समाजामध्ये 101%, 150%, 1000% लोक असे आहेत की आम्ही त्या बालकांना सांभाळायला तयार आहोत, आम्ही प्रेम द्यायला तयार आहेत. आणि आपल्याकडची बालकं कुठून येतात? सेक्शन 214 मध्ये दिलेलं आहे. कुठे भरकटलेले असतात, कुठे पुण्याहून येतात, कुठे मुंबईहून येतात, कुठे केरळमध्ये असतात, कुठे युपीचे असतात. आणि ही सगळी जी बालकं आहेत त्या बालकांना 5 वर्ष 6 वर्ष कोणी भेटायलाच आलं नाही. आणि त्या बालकांना जर कोणी भेटलं नाही तर कुठे बालकल्याण समितीची भूमिका अशी असते की त्यांचा शोध लावणं, पोलिसांशी कॉन्टॅक्ट करणं आणि बालकांचे पॅरेंट्स जर सापडत नसतील, हयातीत नसतील तर ते सगळं कागदावरती घेणं आणि त्याच्यानंतर त्या बालकांना कोणत्याही कुटुंबामध्ये पाठवायचं सोपं नाही आहे. म्हणजे मी पल्लवी त्यांचं नाव पुन्हा घेईल की पल्लवी त्यांनी ट्रेनिंग केलं होते की हे बालक त्या कुटुंबामध्ये द्यायला अडचण नाही. आणि त्याच्यानंतर जे अनुभव आले, गोड अनुभव म्हणतील, आंबट एखादा असेल पण चांगले अनुभव आले आणि त्याच्यानंतर बालकं देण्यामध्ये सुरुवात झाली. ते बालकं इतके इचकट म्हणावं किंवा थोडसं म्हणावं स्वतःच लेबल लावून टाकतात की आमचं हे आडनाव आहे.
म्हणजे कायद्याची प्रोसेस व्हायची आहे, कायद्यामध्ये अजून यायचं आहे. कारण पालकत्वाचा विषय असा आहे की 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्ष जर सातत्याने जर पालक त्या फॅमिलीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं राहिलं, त्याच्यानंतर ते पुढच्या प्रोसेसमध्ये येतं. तोपर्यंत त्याला ॲडॉप्शन किंवा प्रतिपालकत्वाचा जो विषय फॉस्टर हे दोन्ही पार्ट अलग आहे. कधी कधी काय होतं की कुठेतरी आमच्या डोक्यामध्ये हेच असतं की ॲडॉप्शन आणि प्रतिपालकाचं फॉस्टर एकच आहे का? फॉस्टरमध्ये तसं नाही, फॉस्टर पॅरेंट्समध्ये तसं नाही आहे. ही बालकल्याण समिती, जिल्हा कमिटी, अकोला जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्ह्याचे कलेक्टर त्या समितीमध्ये जर रेसिपी युनिट त्याच्यामध्ये असेल आणि अकोल्यामध्ये गौरव आणि आनंदाने सांगावं असं वाटतं की अख्खी टीम म्हणजे आम्ही पर्सनली सगळ्यांच्या नावाने आम्ही सगळ्यांना ओळखतो. बालकांच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होत आहे. म्हणजे पर्वाचा एक अनुभव शेअर करेल आणि त्याच्यानंतर पुढचे सत्र दुसऱ्यांकडे देईल. पंजाबमधली एक मुलगी आली, मिसिंग होती. ट्रेनमधल्या एका मुलाने खंडव्याला ती सापडली. खंडव्याच्या ट्रेनमध्ये, पंजाबची मुलगी खंडव्याच्या ट्रेनमध्ये टीसीचा फोन आला. सेक्रेटरीने सांगते मी, टीसीचा फोन आला अकोला चाइल्डलाईनला, रेल्वे चाइल्डलाईनवाल्यांना फोन आला. त्यानंतर त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला. 2 दिवसामध्ये तिचे आई वडील शोधले आणि आई वडील शोधल्यानंतर 2 दिवस बालिका रडत होती. 16 वर्षाची छोटीशी बालिका होती. आई वडिलांच्या स्वाधीन केली आणि त्यावेळेला आपल्या डोळ्यात पाणी येतं की आपण जे काम करतोय हे खूप क्षणभंगूर आहे. आणि प्रतिपालकामध्ये ही वेगवेगळ्या ठिकाणची जी भरकटलेली आहे रस्त्यावर ती सापडलेली आहे, त्यांचे आई वडील नाही आहे, ज्यांना कोणीच नातेवाईक स्वीकारत नाही, त्या बालकांना आपल्या घरी न्यायचं आणि त्यांची देवा समान गणपतीच्या दिवशी जेव्हा तिला अक्षरशः देवा समानाची पूजा केली गेली आणि त्या मुलांना गोड धोड खाऊ घालण्यापासून सगळं त्यांचं पालकत्व स्वीकारलं गेलं. आणि त्याच्यानंतर अकोल्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये जेव्हा कमिशनर आले, श्रेयाताई पण इथे होत्या, सेकस्तर पण इथे होते, निर्णय असा झाला की ही जी अकोल्यामध्ये मुहूर्तमेढ लावले गेलेले ही प्युअर महाराष्ट्र नाही, इंडियामध्ये हे आम्हाला बालग्रस्त नको. आता ही कन्सेप्टच नको. जसं मी तुम्हाला वृद्धाश्रमाचं सांगितलं की वृद्धाश्रमामध्ये त्या वयस्कर लोकांचे ज्या वेळेला आपण आसू पुसतो किंवा त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला, अंगावरती काटा येतो, त्या पद्धतीनं बालकांचं तर जीवनाची पहाट होण्याच्या आधीच सगळ्या गोष्टी त्याच्यावरती विरजण पडलेलं आहे. तर एवढ्यासाठी आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की जिथे जिथे तुम्हाला संपर्क होत असेल, ज्या कुटुंबामध्ये बालक नाही तिथे पण ज्या कुटुंबामध्ये बालक आहेत, मुलगा आहे, मुलगी आहे, ते सगळं GR मध्ये जे आहे किंवा रूलमध्ये आहे त्या निर्णयानुसार आपण त्या पालकांच्या स्वाधीन केलं जातं. ती कमिटी असते, स्क्रुटिनी होते, ऑनलाईन अर्ज भरला जातो. त्यानंतर DCP युनिटची जी टीम आहे ती तिथे जाऊन तपासणी करते, होम व्हिजिट होते. त्याच्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यू घेतला जातात. त्यांचं हेल्थ कशी आहे, या सगळे हेल्थ त्यांना कुठले आजार नाहीत ना हे सगळं तपासलं जातं आणि त्याच्यानंतर ते पालकांच्या स्वाधीन केलं जातं. अकोल्याचा अनुभव खूप चांगला आहे. आपण पुण्यामध्ये येऊन म्हणजे आता ते काढायचं ते बाहेर अकोल्यामध्ये म्हणजे कालचं जे ऐकलं, दिल्लीचं टेम्परेचर 52 डिग्री सेल्सिअस हे ऐकलं आणि आपण त्या तळपच्या उन्हामध्ये आपण इथे आले. पालकांप्रती आपली जी संवेदनशीलता आहे ही खूप चांगल्या पद्धतीनं अनुभवायला मिळून राहिली आहे. आपल्या सगळ्यांना या शुभेच्छा देते. आयोजकांनी माझा मान सन्मान केला, मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्यांचे धन्यवाद मानते आणि पूर्ण करते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम. तुम्ही एक खरंच खूप चांगल्या विषयावर इथे प्रकाश टाकलेला आहे. फॉस्टर मुलं त्यांचे बायोलॉजिकल पॅरेंट्स म्हणजे त्यांना जे जन्म देत असतात त्यांना कुठेतरी त्यांच्यापासून दूर करून दिलेलं असतात आणि ते बालक आयुष्यभर त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असतात. परंतु जर यांना एक चांगलं कुटुंब मिळालं, त्या कुटुंबातले संस्कार त्यांना मिळाले तर ही बालकं आपलं उज्ज्वल भविष्य निश्चितच घडवू शकतात व आपल्या राष्ट्रासाठी निश्चितच एक चांगले नागरिक होऊन दाखवू शकतात. ही परिस्थिती ह्या विपरीतही होऊ शकते जर यांना एक चांगलं कुटुंब नाही मिळालं, कुटुंबातील संस्कार नाही मिळाले तर ते वाईट वळणांना लागून त्यांच्या आयुष्याचाही नाश करतात आणि किंबहुनाने आपल्या समाजासाठी पण ही मुलं त्रासदायक घडू शकते. तर
स्वनाथ फाउंडेशनने जो हा वसा घेतलेला आहे, या वसामध्ये एवढ्या उन्हात मॅडम म्हणतायत तुम्ही जे आलेले आहेत, तुम्ही या चांगल्या उद्देशाशी निगडीत लोक आहात, याच्याशी या गोष्टीची जाणीव तुम्हाला आहात. खरं तर आयुक्तालयाकडून हा जेव्हा प्रोग्राम आला आणि ज्या पालकांनी फॉस्टर पेरेंट्स बनलेले आहेत त्यांना ब्रँड अँबॅसेडर म्हटलेले आहेत, त्यांना ही उपाधी देण्यात आलेली आहे. परंतु आज मी तुम्हाला पण इथे उपस्थित प्रत्येकालाच एक अँबॅसेडर म्हणेल, कारण की आज अकोल्यामध्ये तुमच्या मार्फत स्वनाथ फाउंडेशनचे कार्य लोकांपर्यंत जाणार आहे आणि जे कोणी पालक हे पालकत्व घेऊ इच्छितात त्यांना ही संधी मिळणार आहे. आणि लिगली कसं सगळा प्रोसेस असतो इथे मॅडमने आपल्याला सांगितलेच आहे. यानंतर बाल हक्क आयोगाचे राज्याचे सदस्य माननीय श्री संजयजी सेंगर सर यांना मी आपले मनोगत देण्यासाठी इथे आमंत्रित करते. सर प्लीज. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तसंच ज्यांनी आपल्या भारताला संविधान दिले असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो. मंचावर उपस्थित अकोल्याचे लोकप्रिय संवेदनशील आमदार माननीय खंडेलवालजी सर, स्वनाथ फाउंडेशनच्या माननीय भारती मॅडम, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अनिता शिंदे मॅडम, तसेच बाल कल्याण समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, पूर्व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा माननीय कुलकर्णी मॅडम, डीसीपीयू चाइल्डलाईन डॉक्टर रावणकर सर, रावणकर मॅडम आणि आपण सर्व येथील सन्माननीय नागरिक. 2-3 गोष्टी मला आपल्यासोबत शेअर करायच्या आहे. एक गोष्ट कबूल करायची आहे की मला शिंदे मॅडम सारखं चांगलं काही इतकं बोलता येत की पहिले कबूल करायचं आहे. 2-3 गोष्टी शेअर ह्या करायच्या आहे की आपल्या इथे ज्या पालकांना प्रतिपालकत्व घेतलेलं आहे अशा आमच्या जुन्या सहकारी आणि आत्ताच्या अकोलाच्या या विषयाच्या आयडॉल किंवा रोल मॉडेल माननीय पटवर्धन मॅडम, मला एक गोष्ट ती वाटते की प्रतिपालकत्व हा शब्द का, प्रति का, ते तर डायरेक्ट पालकत्व आहे. मला वाटतं आपल्याला लिगल भाषेसाठी आपण तो प्रति हा शब्द वापरलेला आहे. प्रेम भावना हे प्रति कधीच राहणार नाही, ती थेटच असते असं माझं वैयक्तिक मत आहे. ते शासकीय नाव आहे, आपल्याला ते शासकीय नाव बोलणं गरजेचं आहे. आजही आपण ज्या ज्या वयात आहोत, ज्यांच्याजवळ आज आई बाबा आहेत ते खूप नशिबान आहेत, परंतु तसे मला आज आई बाबा नाहीये. पण मग त्यांची वेळोवेळी ती आठवण तर नक्कीच येते. ज्यांच्याजवळ आहे आपण सर्व लकी आहात, परंतु दुर्दैवाने आपल्या समाजात असे कितीतरी बालक आहेत की ज्यांना आई बाबांचं प्रेम मिळालं नसतं. मग नाही मिळालं तर मग याची जबाबदारी कोणाची? मग ही जबाबदारी तुमची आणि आमची सर्वांची आहे. आणि का ती जबाबदारी आहे? कारण जेव्हा शाळेमध्ये आम्ही शिकत होतो, आपण सर्व शिकत होतो, त्यावेळेला पेज नंबर 2 वर प्रतिज्ञा होती की भारत हा माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ही प्रतिज्ञा फक्त पुस्तकाचं एक पान वाढवण्यासाठी नव्हती, ही प्रतिज्ञा वाचून आपल्याला अंगीकारण्यासाठी होती. आणि बहुधा हीच भावना प्रतिपालकत्व आपल्याला शिकवते की जर इथं असलेला एकही बालक जर आई बाबांच्या प्रेमापासून वंचित असेल तर ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की त्या बालकाला ते प्रेम मिळावं. मला आठवते की शाळेमध्ये ज्या वेळेला ज्यांचे आई बाबा आहेत ट्रीपला मुलं जातात तर आई बाबा सकाळपासून तयारीला असतात. गाडी कब आएगी, कौन सा रूट है, क्या होगा, आई डब्बा बनवून देईल, परत येईल.
परंतु अशी कितीतरी बालकं आहेत की ते ट्रीपला तर जातील पण आई डब्बा नाही बनवणार किंवा बाबा सोडायला नाही येणार. परंतु आनंदाची गोष्ट आहे की आपल्या बाजूने सुरुवात झालेली आहे. एक नाव पटवर्धन मॅडम आपल्या समोर आहे. असंच मी आवर्जून उल्लेख करेन, माननीय कुलकर्णी मॅडम ज्या वेळेला बालकल्याण समितीला अध्यक्ष होत्या, गणपतीच्या उत्सवामध्ये जर मी चुकत नसेल तर 5 बालके प्रतिपालकत्वासाठी एका इथल्या अकोल्यातल्या सन्माननीय नागरिकांनी घेतली. माननीय भारती मॅडमला मी काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो एक अकोलेकर होण्याच्या नात्याने. आपण इथल्या उन्हाबद्दल तर पेपरमध्ये ऐकलं असेल, परंतु अकोल्यामध्ये बऱ्याचशा बालकांच्या क्षेत्रातल्या गोष्टी आहेत ज्या प्रथमतः झालेल्या आहेत. जसं आम्ही बाल न्याय मंडळात असताना पहिली पोलिसांसाठी मार्गदर्शिका पूर्ण भारतामध्ये ही पहिली आम्ही काढली होती. ती पहिली आहे. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हे विदर्भातलं पहिलं चाइल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन आहे. त्यानंतर इथे काम करीत असताना जर माझी बालकल्याण समितीचे सदस्यही असतील, अध्यक्षही असतील, तर आत्ताची बालकल्याण समिती त्याला तितक्याच चांगल्या प्रकारचे रिस्पॉन्ड करते. हे बहुधा काही जिल्ह्यात होते, ते अकोल्यात आहे. प्रतिपालकत्वासाठी मी शेवटची 2 मिनिटं घेईल. प्रतिपालकत्वासाठी मला असं वाटतं की आपण थोडंसं कमी पडतोय. लोकांपर्यंत ही गोष्ट जाणं गरजेची आहे, कारण या हॉलमध्ये प्रत्येकाला माहिती आहे की फॉस्टर केअर काय आहे. आपल्याला थोडंसं अजून आपली लिमिट वाढवावी लागेल. दुर्दैवाने असं होते की बाल न्याय मंडळ किंवा जेजीबी काय आहे त्याच्यासाठी पोस्टचा ऍक्सिडेंट व्हावा लागला. तेव्हा लोकांना माहीत पडलं की जेजीबी हे आहे, हे बालकांचं न्यायालय आहे. इथे अशा केसेस असतात. बालकल्याण समितीला माननीय आमदार साहेबांना मी सांगू इच्छितो, सर जब हम 2008 में आए थे और हमने कहा था कि हम बाल कल्याण समिति के मेंबर है, तो एक ने कहा था अच्छा कोणत्या पार्टी के फिर समिती है तो कोणती पार्टी आहे आपली. लोकांपर्यंत ही गोष्ट जाणं गरजेची आहे. ही आपण सर्व लोक करू अशी हा मला विश्वास आहे, खात्री आहे. आणि स्नेहा भारतीय मॅडमला या 4 जोडीमध्ये सांगतो की अकोल्यामध्ये आता आम्ही नंबर 1 वर आहोत बहुधा महाराष्ट्रात. आम्हाला असं वाटतं की फक्त टॉपर असणं गरजेचं नाही आहे, ते मेंटेन करणं गरजेचं राहील. म्हणून आपल्याला नेहमी नंबर 1 वर राहायचं आहे आणि आपण सर्व लोक त्याच्यासाठी प्रयत्न करू. 1 नंबरवर जरी असलो आणि पुढे जाण्याचा जो आमचा मानस आहे तो स्वनाथ फाउंडेशनच्या माननीय भारतीय मॅडमला, कारण की माननीय आमदार साहेबांचं मार्गदर्शन आमच्या सोबत आहे अकोल्याचं, म्हणून फक्त हे ऍड्रेस आपल्यालाच करतोय की इथे जे आपण आता बालकांसाठी काम करणार आहोत त्यासाठी श्रेया भारतीय मॅडमला आपल्या अकोलेकरांचं मेसेज की हमारे हौसलों की उड़ान अभी बाकी है, हमारे हौसलों की उड़ान अभी बाकी है, हमारे सब्र का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो हमने नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है हमने मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. आणि हे सर्व आसमान कव्हर केल्यानंतरच परत एकदा श्रेया भारती मॅडमला आपण इथे बोलू आणि आपण सांगू की अकोलेकर फक्त उन्हाच्या टेम्परेचरमध्येच पुढे नाही, प्रतिपालकांमध्येही आम्ही पुढेच आहोत आणि राहू. आपलं जे मार्गदर्शन आपल्यासाठी लाभलं आहे. एक शेवटची गोष्ट माननीय आमदार साहेबांनी आपल्याला सांगायची आहे. जे ऍक्टमध्ये माननीय भारती मॅडमला करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी होत्या. एखादं बालगृह काढलं असतं, एखादी संस्था काढली असते, परंतु प्रतिपालकत्व हा ऑफबीट कार्यक्रम आहे. हा लोकांना पूर्ण माहिती नाही आहे. परंतु असं आपण जे काम घेतलं त्याच्यासाठी खूप खूप आपलं अभिनंदन आणि आभार की या मुलांना त्यांचे आई बाबा मिळतात म्हणजे आपल्यासाठी की अनाथांच्या नाथात तुझं नमो. आणि सर्वांना परत एकदा आभार व्यक्त करतो. या अभियानासाठी आपण परत जोमाने अजून नव्या उमेदीने काम करू हीच मी आपल्या समोर एक अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद सर. तुम्ही म्हणालेत की तुम्हाला छान असं बोलता येत नाही, परंतु तुम्ही खूप छान अशा मुद्द्यांवर इथे चर्चा केलेली आहे. अकोल्यात फक्त ऊनच नाही तर इतकं सगळं काही चांगलं आहे आणि हर एक जगह पे 19-20 होता ही है. ये नजरिया आपका है कि आप 19 को देखते हो या 20 पे अपना ध्यान केंद्रित करते हो. तर ह्या जे सर तुम्ही म्हणाले प्रतिपालकत्व
प्रेम, जिव्हाळा या सर्व भावना कमी जास्त प्रमाणात नसतातच. प्रेम असतं किंवा नसतं. मी थोडंसं प्रेम करते, मी थोडं जास्त प्रेम करते अशी ही भावना निश्चितच नाही. आणि ज्या मुलांना आई नाही त्यांना तुम्ही विचारा की त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवणाऱ्या आईचा स्पर्श नाही आहे. ती जी भावना आहे त्याच्यासमोर तुम्ही लाखाचे खेळणी, पुस्तकं, काही सगळं आणून टाका. त्या प्रेमाच्या, त्या जिव्हाळ्याच्या स्पर्शाचे मोल नाही. आणि ह्याच प्रेम आणि जिव्हाळा या मुलांना मिळावा हा जो ध्यास ज्यांनी धरला अशा स्वनाथ फाउंडेशनच्या अध्यक्षा व संस्थापिका सौ श्रेयाजी भारतीय मॅडम यांना मी खरंच आज मॅडम मला स्वतःला खूप खूप गर्व वाटत आहे की तुम्ही ह्या विषयाला धरून कार्य करत आहात. आणि आम्ही अकोलेकर ह्या कार्यामध्ये कुठेतरी कुणाच्या सोबत याही गोष्टीवर आघाडीवर आहात. आणि निश्चितच अकोलाचे सर्व नागरिक माननीय आमदार सर यांच्या सम्मुख आम्ही ग्वाही देऊ इच्छितो की तुमच्या या कार्यामध्ये सतत अकोलेची जनता तुमच्या सोबत आहे. आणि समाजाप्रती आमचं जे काही देणं लागतं ते आम्ही निश्चितच करूया. आणि आता यानंतर मी मॅडम आपणास आमंत्रित करते आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी. मॅडम प्लीज. आवाज माझा येतोय का ते तुम्हाला सगळ्यांना? नक्की येतोय ना? कारण कधी कधी काय वाटतं की जेव्हा एखादा वक्ता किंवा आमच्यासारखे एक सामाजिक कार्याची धुरा छोटासा एक आपला स्वतःचा खालीचा वाटा चालवणारे जेव्हा प्रेक्षकांशी संवाद साधतात ना तेव्हा हा माईक पण बॅरियर बनतो. आणि असं वाटतं की डायरेक्ट तिकडे सगळ्यांसमोर यावं आणि तुमच्या सगळ्यांशी हितगुज साधावं. आणि आम्ही घेतलेला जो वसा आहे त्या वस्याबद्दल तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्याशी बोलून तुमच्याशी संवाद साधावा. हे माईकमधले सगळे खरं तर खूप फॉर्मल वाटतात पण कधी कधी याला पर्याय नसतो. त्यामुळे आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज वर्ल्ड फॉस्टर डे आहे. वर्ल्ड फॉस्टर केअर डेच्या निमित्ताने मला अशा सभागृहात यायला संधी मिळाली की जिथे माननीय खंडेलवालजी जे आज इथे खरं तर आमदार म्हणून ते जरी असले तरी त्यांचं राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वेगवेगळ्या प्रकारचं आर्थिक वेंचर्स चालवणारे आणि मार्गदर्शन सगळ्यांना करणारे गेले अनेक वर्षांचा वसंतजींचा इथला अनुभव जो अकोलेकरांनाही फायद्याचा होतोय, विदर्भ विभागालाही फायद्याचा होतोय आणि सारा महाराष्ट्रात या सगळ्या वेंचर्समुळे ज्या आर्थिक मदतीचे लाभार्थी आहेत त्यांना याचा लाभ मिळतोय. त्यामुळे असे आज खरं तर माननीय आमदार महोदय आज वसंतजी आपल्या समोर उपस्थित आहेत आणि खंडेलवालजींच्या पूर्ण शैक्षणिक विश्वाबद्दल मी लग्न झाल्यापासून त्यांच्याबद्दल ऐकते. म्हणजे गेले 35-40 वर्ष माझे पती खरं तर इथे येऊन त्यांच्या सभागृहातून वेगवेगळी भाषणं त्यांनी केलेली आहेत आणि युवकांसमोर त्यांनी आव्हानं अनेक केलेली आहेत. तर अशा ठिकाणी अशा एक पवित्र वास्तूत यायला मला आज संधी मिळाली आहे आणि आज माननीय वसंतजींच्या समोरच मला हा सगळा विषय मांडण्याची संधी पण मिळते आहे. त्यामुळे वसंतजी मी खूप खूप तुमचं मनापासून आज स्वनाथ फाउंडेशनच्या आजच्या वर्ल्ड फॉस्टर केअर डेच्या निमित्ताने तुमचं स्वागत, तुमचं अभिनंदन आणि तुमचे धन्यवाद मानते. त्याच्या बरोबरीने आता तुमच्या सगळ्यांचा परिचय त्यांच्याशी झाला. असे आमचे सेंगर सर, माननीय सेंगर सर हे महाराष्ट्र राज्याच्या बाल आयोगाचे सदस्य आहेत. पण मला असं वाटतं त्यांचा परिचय माझा जो झाला तो फॉस्टर केअरचं इम्प्लिमेंटेशन करताना अकोला जिल्ह्यात झालेला आहे. सेंगर सरांची तोंड ओळख तुम्हाला झालेली आहे. त्यांनी सांगितलं की मला भाषण वगैरे किंवा काही बोलायला जमत नाही, पण त्यांची जी काही शैली आहे बोलण्याची ती सगळ्यांनीच तुम्ही अनुभवली आहे. पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं त्यांनी केलेलं काम आहे खरं तर, म्हणजे बालकांच्या हक्कांविषयी, बालकांच्या अधिकाराविषयी जागरूकतेने गेली अनेक वर्ष सातत्याने त्याच विषयाला घेऊन काम करणं आणि अकोल्यासारख्या
अशा जिल्ह्यामध्ये जिथे पालकांचा विषय हा परिचितच नाही, जिथे सेन्सिटिव्हिटी तशी नाही आणि असा दुर्लक्षित विषय अकोल्यासारख्या ठिकाणी घेऊन त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे इथे काही कन्सेप्ट रुजवले आहेत. पालकांच्या हक्कांना घेऊन त्यांनी आत्ताच बरीच नावं घेतली की त्यांनी इथे इनिशिएटिव्ह घेतले आणि एक चाइल्ड फ्रेंडली एन्व्हायरमेंट आपल्या अकोला जिल्ह्यात त्यांनी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि तोच खरं तर राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या जे रूल्स असतील, वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांचं कामाचं स्वरूप आहे. खरं तर त्यांनी बरेच वर्षाचं त्यांचं ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड, मुलांचे डेलिक्वन्सी जी मुलांची असते किंवा विधी संघर्षग्रस्त बालक, हे खरं तर खूप चॅलेंजिंग हा विषय, पण त्याच्यात त्यांनी त्यांचा सहभाग अनेक वर्षांपासून त्यांनी दिलाय आणि या मुलांना त्यांचं पुनर्वसन व्यवस्थित व्हावं, त्यांचं पुनर्मिलन समाजात व्हायला पाहिजे, यासाठी त्यांनी खरं तर एफर्ट घेतले आणि असे आज सेंगर सर लकीली आज इथे त्यामुळे सर मी तुमचंही स्वागत आणि तुमचंही अभिनंदन करते. आणि त्याच्या बरोबरीने तुम्हाला इथे कल्पना आहे ज्याचा तुम्ही आता सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे, आमच्या ऍडव्होकेट अनिता गुरव मॅडम आणि अनिता गुरव मॅडम ह्या CWCच्या चेअरपर्सन म्हणून अकोला जिल्ह्याचं काम सांभाळता आहेतच, पण त्यांनी गेले अनेक वर्ष एक टीम असते इथे, प्रत्येक जिल्ह्याची एक टीम असते जी ऍक्टिव्ह टीम असते आणि जी मुलांच्या हक्कांसंबंधात सातत्याने काम करते. ती कुठेही प्रकाशझोतात नसते, ती फक्त सातत्याने मुलांचे विषय लावून धरते. ती मुलांच्या हक्कांविषयी, मुलांच्या अधिकारांविषयी जिथे जिथे त्यांना संधी मिळेल तिथे तिथे ते एफर्ट घेतात आणि त्यांच्या कामाचा ठसा आपल्या जिल्ह्यात उमटवतातच. तर त्याच्यापैकी अनिता गुरव मॅडम इथे आहेत. आज खरं अध्यक्ष म्हणूनच त्यांना आज इथे खुर्चीचा मान मिळाला, पण आमचे सगळे सदस्य जे बाल कल्याण समितीचे सदस्य इथे सगळे माझ्या डोळ्यासमोर हजर आहेत आणि तिथे तोष्टीबाल मॅडम आहेत, जयस्वाल मॅडम आहेत, तांदळे सर आहेत, देशमुख सर आहेत, जे सातत्याने आत्ताच आम्ही 9 तारखेकडे भेटलो होतो आणि मुलांच्या हक्कांविषयी, मुलांच्या ओव्हरऑल त्यांचं काळजी आणि त्यांचं संरक्षण हे किती महत्वाचा मुद्दा आहे, किती महत्वाचा भाग आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये त्याचा जर प्रस्थापित करायचं असेल, मुलांचे बोर्डचे सदस्य लागतात, त्याच्यासाठी गायत्री बालिका गृह, उत्कर्ष शिशुगृह, शासकीय बालगृह आणि सूर्योदय अशा अनेक संस्था, चाइल्डलाईन आहे जिथे आमच्या शरीवताई इथे स्वनाथ फाउंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था आहे. असे प्रत्येक मुलाला कुटुंब मिळावं हे स्वनाथ फाउंडेशनचे ध्येय आहे. मुलांचं बालपण हे सुखी, समृद्ध व्हावं आणि मुलांना वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी कुटुंबातच मिळू शकते असा दृढ विश्वास बाळगून समाजामध्ये कुटुंबाधारित सेवांना प्रोत्साहन आणि प्राधान्य मिळावं, तसेच प्रतिपालकत्व सेवेस समाजात स्थान मिळावं म्हणून स्वनाथांच्या अनाथांच्या सर्वोत्तम हितासाठी स्वनाथ फाउंडेशन कार्यरत आहे. ही सगळी टीम ही अविरत मेहनत करते. म्हणूनच आपल्या अकोला जिल्ह्यात बालकांचं संरक्षण आणि बालकांची काळजी ही व्यवस्थितपणे घेतली जाते असं म्हटल्याशिवाय मी नक्की राहू शकत नाही. कारण इतकं चांगलं वातावरण, हे सगळं जे मिळालं हे बाल संरक्षण कक्षाचं यश आहे, ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डाच्या सदस्यांचं यश आहे, इथल्या न्याय व्यवस्थेचं यश आहे, इथले सगळे न्यायाधीश आणि त्याच्या बरोबरीने समाजातले तुम्ही सगळेजण जे सेन्सिटिव्हली या विषयाकडे बघता आहात. त्यामुळे तुम्ही सगळेजण अनेक सामाजिक संस्था या कार्यरत असलेल्या आहेत, संघ आहे, RSS आहे, विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत, दुर्गा वाहिनी आहे, बजरंग दल आहे, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि कार्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीडिया, जो खरं तर इथे मला असं वाटतं जेव्हा आमच्या पल्लवीताई कुलकर्णी जेव्हा चेअरपर्सन होते आणि हा विषय सुरू झाला तेव्हा त्यांच्याबरोबर असलेली ही मीडियाची टीम होती. आज सोमाणीजी सर इथे उपस्थित आहे. खरं तर माझा खूप त्यांचा परिचय झाला नाही, पण त्यांनी हक्काने मला सांगितलं की मला तुम्ही विसरलात का, कारण तेव्हा कधीतरी आमची भेट झाली होती. सोमाणीजी इतकं मीडिया म्हणून त्यांचं इतकं मोठं योगदान इथे आहे. गेले अनेक वर्ष अनेक पत्रकार इथे मला समोर दिसत आहेत की जे सगळ्या जणांनी इथले जे महत्वाचे सेन्सिटिव्ह विषय या सगळ्या विषयांना न्याय देण्यासाठी ते खरं तर झटतायत सगळेजण आणि आज त्यांच्याबरोबर एक छोटा संवादाचा कार्यक्रम
आम्हाला करायला मिळतोय हे मला खरंच म्हणजे कारण तुमच्यापासून मला पण हा विषय माहिती नव्हता खरं तर, की आम्ही शोधत असतो की इंटरनॅशनल लेवलवर फॉस्टर केअरच्या संबंधात काय काय गोष्टी आहेत, काय काय गोष्टी सुरू आहेत त्या बघूया आपण. असं बघता बघता वर्ल्ड फॉस्टर केअर डे आला आणि खरं तर थोडी व्यस्तता वेगवेगळी असल्यामुळे या विषयासाठी खूप फोकस होता आलं नाही. असं असताना 2-3 दिवसांचा फक्त अवधी राहिलेला असताना आमच्या पल्लवीताई कुलकर्णी असतील आणि पल्लवीताईंबरोबरच्या इथे आता ज्या अँकर म्हणून आपल्याला लाभल्या आहेत त्या तर एक एचओडी आहेत एका कॉलेजच्या होम सायन्स डिपार्टमेंटच्या त्या एचओडी आहेत आणि प्रोफेसर असलेल्या अशा आज आपल्याला अँकर म्हणून लाभल्या आहेत. आणि कमी वेळात पण हा प्रतिपालकत्व विषय हा इतका क्लिष्ट खरं तर आहे ना, हा लगेच कोणालाही समजत नाही. पण त्यांनी इतक्या नीट पद्धतीने समजून घेऊन पल्लवी त्यांना सांगितलं की मी अँकरिंग करू का, कारण विषय हा जो मला समजलाय, मला वाटतंय की हे मातृत्व जेव्हा मी माझ्याकडून बोलीन ना तेव्हा जास्त चांगल्या पद्धतीने मी बोलू शकीन. कारण स्वतः मातृहृदय असलेल्या ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित पद्धतीने विषय मांडू शकतात. त्याच्यासाठी आपल्याला मुलंच असायला पाहिजे असं काही नसतं. मातृहृदय हे प्रत्येक स्त्रीमध्ये आणि प्रत्येक पुरुषातलं नक्की असलेलं एक संवेदनशील असं असतं. ते फक्त कधी उफाळून येतं माहितीये का, स्त्रियांचं ना ते कधीही दिसतं, पण पुरुषांचं मातृहृदय जेव्हा त्यांच्या मुली जेव्हा सासरी जायला निघतात ना तेव्हा ते दिसून पडतं. तोपर्यंत ते कोणालाही समजत नाही की ते किती मातृहृदय त्या पुरुषात पण राहिलेलं आहे. पण हे सगळं जे आहे ना, हे सगळं जेव्हा तुमच्यासारखा सगळा समाज, तुमच्यासारखे सगळे प्रेक्षक इथे अशा कार्यक्रमाला लाभतात आणि रणरणत्या उन्हात जिथे अकोल्याचा नंबर अव्वल आहे, जिथे सगळ्यात जास्त चर्चा ही सगळ्या राज्यामध्ये अकोला जिल्ह्याची होतीये की सगळ्यात जास्त उष्णतामान अकोला जिल्हा. रोज बघावं लागतं की आजचं टेम्परेचर किती आहे अकोल्याचं, कारण आम्ही मुंबईमध्ये राहणारे लोक, तिथे मुंबईमध्ये तर इतकी चर्चा असते मुंबईच्या उन्हाची. मी म्हटलं हो जरा आमच्या विदर्भात जाऊन बघा कसे लोक त्या रणरणत्या उन्हातही काम करतात आणि असे आजच्यासारखे कार्यक्रमही खूप चांगल्या पद्धतीने साजरी पण करतात. तर तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचं मी या निमित्ताने स्वागत करते. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते की एवढी छोटीशी जी काही खरं तर वेळ तर आम्ही पाळूच शकलो नाहीये, यासाठी खरं तर सगळ्यात पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करते. कारण थोडासा अंदाज घ्यायलाही वेळ लागला. एक वेळ सांगितल्यानंतर लोकांना जमायलाही वेळ लागतो हे आम्ही समजू शकतो, म्हणून थोडा वेळ घालून आज सगळे उपस्थित झाल्यानंतर आपण कार्यक्रम खरं तर सुरू केलाय. त्यामुळे मी दिलगिरी या वेळेबद्दलही व्यक्त करते आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आजचा जो वर्ल्ड फॉस्टर केअर डे आहे यासाठी स्वागत करते आणि धन्यवाद देते. मला असं वाटतं समाजामध्ये आपण आदर्शाच्या गोष्टी बोलतो, समाजामध्ये कायम आदर्श या विषयाची चर्चा असते. पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की हा आदर्श हा एकटा कधीही नसतो. आदर्शाला जर त्याचं क्रियान्वयन, एखाद्या प्रयोगाचं क्रियान्वयन जर चांगल्या पद्धतीने रुजू झालं तरच त्या आदर्शत्वाला किंमत राहते. आदर्श आपण म्हणतो की राळेगणचं शिंदीचं सिद्धी झालं आणि अण्णासाहेब हजाऱ्यांनी कायापालट केला तिथल्या जिल्ह्याचा, कायापालट केला तिथल्या पूर्ण आवाराचा. का? कारण त्यांनी एक आदर्श प्रस्थापित केला. ग्रामराज्य, ग्रामीण भागाचा उदय करण्याचा विचार त्यांनी केला, मनात आणला. आणि राळेगणचं शिंदी तिथे अनेक व्यसनात हिंसा प्रचंड प्रमाणात होती, अनेक प्रॉब्लेम्स असलेल्या अशा त्या गावामध्ये त्यांनी कायापालट केला आणि आदर्श घडवून आणला आणि राळेगणचं सिद्धी नावाने ते प्रस्थापित झालं आपल्या राज्यात. पण त्याच्यानंतर ही धुरा चालवली की पोपटराव पवार, ज्यांनी हिवरे बाजाराची चर्चा ही आपल्या फक्त देशात नाही तर पूर्ण जगामध्ये रिसर्च करण्यासाठी जर्मनी, रशिया, अमेरिका या सगळ्या ठिकाणून लोक येतात आणि तिथे रिसर्च करतात की एक्झॅक्टली त्यांनी अशा छोट्या गावाला कसं काही एवढं कमालीचं बनवलं. तर मला असं वाटतं जेव्हा आदर्श असतो एखाद्या विषयाचा तर तो आदर्श नुसताच आदर्श म्हणून राहिला तर तो आपल्यासाठी फक्त आदर्श होईल. पण आदर्शत्वाचं जर व्याप्ती वाढली आणि परंपरा होत गेली तर एखादा प्रयोग हा जबरदस्त होतो आणि तो आमच्या फॉस्टर केअर डे सारखा होतो. आमचा फॉस्टर केअर डे
एक विषय आजच्या निमित्ताने मला सांगायचा झाला तर आपलं अकोला जिल्ह्याचं उदाहरण हे जबरदस्त उदाहरण आहे. कदाचित तुम्हाला वाटतंय हे कमी काम आहे. तुमचे सगळे आता जे सेनगर सर बोलून गेले, अनिता गुरव मॅडम बोलून गेल्या, हे अगदी बरोबर आहे. खंत असणं नक्की बरोबर आहे. पण अकोला जिल्ह्याने जी कमाल करून दाखवली ना, ती खरं तर सगळ्या राज्यात व्हायची गरज होती. 5 वर्षापूर्वी 5 जून 2019 साली आपण एक पहिला कार्यक्रम स्वनाथ फाउंडेशनचा घेतला गेला आणि तो तत्कालीन मुख्यमंत्री साहेब तेव्हाचे माननीय देवेंद्रजींनी या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली होती. सह्याद्री जे काही गेस्ट सभागृह आहे त्या सभागृहात आपला कार्यक्रम झाला आणि तेव्हा फॉस्टर केअर सर्व्हिसेसचं प्रमोशन करायचं आणि फॉस्टर केअर सर्व्हिसेसला इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपण हा विषय आता हातात घेतलाय, तो आता चालवायचा आणि त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही खरं तर हा विषय घेतला. तेव्हाची CWC, तेव्हाचे DCPO युनिट, तेव्हाचं जिल्हा महिला बालकल्याण विकास विभागाचे सगळे पदाधिकारी जेवढे शक्य आहेत तेवढे महाराष्ट्रातले एकत्र आले होते. सेनगर सरांना आठवत असेल, गुरव मॅडमला पण आठवत असेल. तेव्हा 2019ला आम्ही सगळेजण एकत्र आले. काही जणांना मान दिला गेला, काही जणांना बोलवलं, त्याच्यात त्रुट्या राहिल्या, पण असं काही घडलं नाही. तिथे जेव्हा त्यांच्या सगळ्यांशी संवाद साधला तेव्हा सगळ्यांच्या तोंडी फॉस्टर केअर सर्व्हिस म्हणजे प्रतिपालकत्व योजना ही काय आहे हे त्यांना समजून घ्यायचं होतं आणि फक्त प्रतिपालकत्व योजनेबद्दल आम्हाला तुम्ही सांगा असा सगळ्यांचा सूर होता. आणि कार्यक्रम झाल्यानंतर सगळेजण आम्ही एकत्र आलो. महाराष्ट्रातले वेगवेगळ्या जिल्ह्यांचे प्रतिनिधी तिथे होते, सरकारी यंत्रणेचे अधिकारी होते, CWC होत्या, CCI युनिटचे लोक होते, आमचे काही NGOचे पण काही लोक होते, जे वेगवेगळ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, जे खरं तर अशा वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह मध्ये त्या लोकल लेवलला मदत करतात. असे सगळेच तिकडे एकत्र आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी हा विषय सांगितला की प्रतिपालकत्व योजनेला आपल्याला आपल्या राज्यात आणायचंय. आम्ही सांगा काय यात करायचं आहे. पण हा विषय समजून घेण्याच्या अडचणी आम्हाला नक्की लक्षात आल्या जेव्हा आम्ही 5 वर्ष इथे इम्प्लिमेंटेशन करण्याच्या दृष्टीने विचार केला. अनिता गुरव मॅडम अगदी बरोबर बोलताय, जेव्हा त्या JJPच्या सदस्य होत्या आणि फक्त इथलाच विषय नाही, अकोला जिल्ह्यात जर गुरव मॅडम बोलल्या असतील असं तेव्हा की हा कठीण विषय, इतकं सोपं नाहीये काही. एखाद्या मुलाला, जो संस्थेत राहणारं मूल आहे, त्याला कुटुंबाचा आधार द्यायचा. कुठल्या कुटुंबात पाठवायचं, जे कुटुंब आपल्याला माहितीच नाही. अशा कुटुंबात जर ते मूल गेलं आणि पुढे काही त्याचं झालं तर जबाबदारी कोण घेईल? खरंच हा खूप गंभीर आणि महत्वाचा विषय आहे. म्हणजे यंत्रणेला कोणतंही मूल हे कुटुंबात जाऊ नये असं वाटत असतं का? नक्कीच नाही. त्यांनाही वाटत असतं जर कायद्याने सांगितलेलं आहे, सगळ्यात शेवटचा पर्याय जर संस्था असा कायद्याने सांगितलाय तर हा प्रयत्न केला गेला पाहिजे. पण त्याच्यासाठी मदत लागते, सहकार्य लागतं, ते समाजाचं लागतं. आणि अकोला जिल्ह्यात 5 वर्षात आम्ही या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि माननीय प्रशांतजी हरताळकरजी ज्यांनी हा विषय फॉस्टर केअर सर्व्हिसेसच्या संबंधात आम्हाला दिला, त्यांनीच हा विषय सांगून या सगळ्या विषयाला समाजात स्थान मिळालं पाहिजे आणि आपल्या देशातही स्थान मिळालं पाहिजे म्हणून आग्रह धरला. आणि त्याचमुळे आम्ही खरं तर सगळ्या समाजाला, सगळ्या यंत्रणेला, सगळ्या NGOsना आणि सगळ्या प्रतिष्ठित जे कोणी ऍडव्होकेट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, सोशल मीडिया चालवणारे ग्रुप्स आहेत, कंपनीज आहेत आणि मीडिया आहे, अशा सगळ्यांना एकत्र आणून आम्ही हा विचार केला की या सगळ्यांशिवाय ही योजना इथे राबवू शकत नाही. आणि ह्याचे कारण कॉन्फिडन्स समाजाला जर द्यायचा असेल तर सगळ्यांना एकत्र यावं लागेल. माननीय पंतप्रधान ज्याचा आग्रह करतात की लोक सहभाग महत्वाचा आहे. सगळ्या विषयात जर लोकांचा सहभाग असेल तर ती योजना आणि ती मोहीम फत्ते झाल्याशिवाय राहत नाही. मग ते स्वच्छ भारत अभियान असो, मग ते कुठलाही जलसिंचनाचे विषय असो, पाणी अडवा पाणी जिरवा असे विषय असो, हे सगळे लोक सहभागातून झालेले आहेत आणि त्याचे लाभ हे सगळ्या समाजाला त्या ठिकाणच्या मिळालेले आहेत.
तर आम्ही म्हणूनच सांगतोय की प्रतिपालकत्व योजनेचं अंमलबजावणी करायची असेल तर त्याच्यासाठी अकोला जिल्ह्याला रोल मॉडेल म्हणून आपल्या सगळ्यांना स्वीकारावं लागेल. आणि अकोला जिल्ह्याने या सगळ्या गोष्टी म्हणजे चॅलेंजेस काय असतात हे अकोला जिल्ह्यातच ऐकायला मिळाले. त्याच्यावरचे जर एखादा विषय असा जर कठीण आलेला आहे समोर मुलांच्या संबंधात तर त्याचं सोल्युशन काढणं आणि त्यांना कुटुंब मिळवून देणं हे किती कठीण आहे तर हे अकोला जिल्ह्याने सांगितलंय. त्यामुळे मला असं वाटतं अकोला जिल्हा हा रोल मॉडेल झालेला आहे. पण आपल्याला इथे थांबता येईल का की चला आता ठीक आहे झालं 5 वर्षापासून ज्योतिताई पटवर्धनांनी हा विषय घेतला. आता ज्योतिताईंनी गेले 4 वर्षापासून त्यांच्याकडे प्रतिपालकत्वासाठी मुलं गेलेली आहेत. 2 सिबलिंग त्यांच्याकडे आहेत आणि ती सिबलिंग इतक्या आनंदाने आणि इतक्या उत्साहात आणि त्यांचा करिअर ग्राफ या सगळ्या मुलांचा इतका कमालीचा हाय आहे की तुम्ही प्रत्येक जण जाऊन चौकशी करू शकता. प्रत्येक जण जाऊन या विषयाला समजून घेऊ शकता. अशा आमच्या खरं तर ज्योतिताई पटवर्धनांना मी इथे आज येण्याचा आग्रह केला होता. तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायला त्यांना सांगितलं होतं आणि मी त्यांना म्हटलं होतं की ज्योतिताई तुम्ही एक पालक पण आहात आणि तुम्ही जज पण आहात. त्यामुळे पालक म्हणून तुम्हाला प्रतिपालक योजना काय वाटली हे सांगा आणि तुम्ही जज आहात. एवढ्या वर्षांचा तुमचा कायद्याचा अभ्यास झालेला आहे तर एक कायद्याचे तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं प्रतिपालकत्व योजनेविषयी ते सांगा. ताई म्हणाल्या अहो हे काय एवढा वेगळा विषय मी केलेला आहे. मी खरं तर पालकत्वच निभवते ना. सेनगर सर म्हटले ना ते अगदी बरोबर आहे की प्रतिपालकत्व का पालकत्वच आहे ना ते खरं तर. पण हुबेहूब वाटणारं ते पालकत्व आहे. म्हणजे ते पालकत्व खरं तर नाही कारण ते टेम्पररी आहे परमनंट नाही. पण पटवर्धन मॅडमनी त्यांच्या सगळ्या ओव्हरऑल त्यांनी ज्या पद्धतीचं मुलांना संस्कार दिले ज्या पद्धतीने त्यांचं संगोपन केलं शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या वैयक्तिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या मुलांचा विकास व्हावा आणि बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड असं जे कायद्याचा उद्देश सांगितलाय या कायद्याला पूर्णपणे उतरलेल्या अशा आमच्या या पालक ज्योतिताई आहेत ज्या खरं तर सगळ्यांसमोर यायला म्हणतात की ठीक आहे ना एवढं मोठं काही नाहीये. पण आम्हाला माहिती त्यांनी कितीतरी मोठी गोष्ट केलेली आहे. स्वनाथ फाउंडेशनसाठी तर ही खूप मोठी गोष्ट आणि मोलाची गोष्ट आहे ज्याच्यात आम्ही कंटिन्यू या सगळ्या विषयाचं मॉनिटरिंग गेले 5 वर्षापासून करतो आहोत. आणि हा विषय नीट समजून घेण्याकरता ज्योतिताईंसारख्या ज्या पालक लाभल्या आम्हाला आणि आता त्यांचं अडॉप्शन या मुलांचं होत आहे आणि सगळ्या यंत्रणेने सगळी शहानिशा करून चौकशी करून राजू लाडूरकरजींनी मला एकदा सांगितलं होतं की मॅडम तुम्ही आता इथे या तुम्ही आता इथे येऊ शकता आणि जे प्रतिपालकत्व योजनेतून होणारं अडॉप्शन आता होत आहे आमचं पटवर्धन ताईंकडे तर तुम्ही याबद्दल सांगू शकता. आता तुम्ही आता इथे या. त्यामुळे मला इतका आनंद झाला की जेव्हा यंत्रणा हे गरजेचं नाहीये खरं तर एखाद्यांना वाटलं म्हणजे पल्लवीताई कुलकर्णीला वाटलं होतं की पटवर्धन ताईंकडे मुलांचं संगोपन चांगल्या प्रकारे होईल आणि ते टेम्पररी पॅरेंटिंग होतं हे आपल्या ज्योतिताईंना माहिती होतं. पण तरी त्यांनी पुढे आल्या तरी त्यांनी हा विषय समजून घेतला आणि पल्लवीताईंनी हा विश्वास त्यांच्यावर दाखवला. आणि प्रत्येक जे कायद्यातले जे काही एक रिपोर्ट असतो ना तो खूप कठीण असतो तसा यंत्रणेला माहितीये की ते किती कठीण आहे. आणि त्या गुरव मॅडमला माहितीये देशमुख सरांना दांगळे सर इथे जयस्वाल मॅडम टोपणेवाल मॅडम सगळेच आहेत. माहिती इतकं कठीण आहे हे सगळं. याच्या तोला मोलात आपला विषय हा नीट चाललाय ना कोणी चाइल्ड लेबर म्हणून वापरलं जात नाहीये ना आपल्या मुलाला कुठलं शोषण होत नाहीये ना एखाद्या कुटुंबात अशी ही मोठी जबाबदारी ही पेलावी लागते सगळ्या अधिकाऱ्यांना. आणि जेव्हा त्या सगळ्या पात्र ठरल्या आमच्या पटवर्धनताई तेव्हा हा कमालीचा आनंदाचा विषय होता जो खरं तर तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा होता. म्हणून आज वर्ल्ड फॉस्टर केअर डेच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे एकत्र जमलो आणि हा आनंदाचा सोहळा आपल्या सगळ्यांसाठी आहे. पण मला असं वाटतं एखादा विषय हा जर तेवढाच मर्यादित राहिला त्याने सातत्याने एखाद्या जिल्ह्यात प्रयत्न झाले आणि तो वसा घेतला गेला. पण राज्याचं काय राज्याच्या संबंधात आपण जो एखादा विषय इथे घेतो जसं मी उदाहरण तुम्हाला सांगेन की भगवान श्रीकृष्ण जो इथे तुम्हाला छोटासा दिसतोय ती मूर्ती इथे छोटी दिसते
पण त्याची कीर्ती खूप मोठी आहे. या कृष्णाने जो आम्हाला जाता जाता जो संदेश देऊन गेलाय, गीतेतून तर अनेक संदेश आपल्याला दिलेत, हजारो वर्ष झाली महाभारताला आणि गीतेला, पण त्याचे रिपल्केशन्स अजूनही आपल्या समाजात आपल्याला जाणवतात. भगवान श्रीकृष्ण यानेच यशोदानंदाकडे राहून फॉस्टर पॅरेंटिंग काय असतं हे आपल्या सगळ्या समाजाला दाखवून दिलंय. म्हणूनच आम्ही स्वनाथ फाउंडेशन कडून म्हणतो की हा विषय आमच्या समाजासाठी नवीन नाही. भारत देशासाठी प्रतिपालकत्व योजना ही नवीन नाही. ही बाहेरच्या फॉरेन कंट्रीजमध्ये नक्की नवीन असू शकेल, पण ती भारतासाठी नवीन नाही. कारण याच मातीत आलेली सीता होती, जिला जमिनीवरून नांगरताना जनक राजाला ती सापडली आणि तिचा उद्धार त्यांनी केला, तिचं नामकरण झालं, ती राजकन्या बनली आणि ती रामाची सीता बनली. अशी ही महान सीता, जिचं चारित्र्यही महान, अशी सीता ही अनाथ होती. पण ती अनाथ होती का? आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आपण तिला कधी अनाथ म्हणू का? तर नक्कीच नाही. कारण का? तो समाजच इतका कमालीचा होता की तिथे त्या सीतेला अनाथ असं कोणीच म्हटलं नाही. कर्ण हा इतका जबरदस्त होता की जो दुर्योधनाला जाऊन मिळाला होता, पण कर्णाचं दाक्षुरता ही सगळ्यांसमोर फिकी आहे. म्हणजे अर्जुन आणि युधिष्ठिर असतील, हे सगळेच जण पांडव हे त्याच्या समोर फिकेच होते. इतका दानशूर आणि शौर्य वीर असलेला हा कर्ण पण खरं तर अनाथच होता ना. पण त्याचं पालन पोषण, त्याचं नामकरण झालं आणि अधिरथाने त्याला स्वीकारलं आणि त्यांचा तो पुत्र झाला आणि तो पुढे जाऊन सेनापती झाला आणि त्यालाही समाजात जबरदस्त स्थान मिळाले. मग ही जर सीता, मग हा जर कर्ण आणि असाच आपली शकुंतला, ज्या शकुंतलाच्या मुलाच्या नावावरच भारत देश मिरवतोय ना सगळीकडे भारत या नावाने, तर ही शकुंतला ही कण्व ऋषींच्या आश्रमात तिने भरत नावाच्या मुलाला जन्म दिला आणि त्याच्या नावावर भारत हा नाव पडलं. पण ही शकुंतला ही पण अनाथच होती, कारण तिलाही तिचे आई वडील सोडून गेले होते काही कारणांमुळे. विश्वामित्र आणि मेनका यांनी तिला कण्व ऋषींच्या आश्रमात ठेवून ते गेले आणि जेव्हा ते गेले त्याच्यापासून कण्व ऋषींनी तिचं फॉस्टरिंग केलं आणि ती इतकी मोठी की ती पण एक राजाची राणी बनली. आणि असा महान इतिहास असलेला आपला देश, ज्याच्यात ऋषीमुनी पण कमालीचे होते आणि असं सगळं असलेलं असं प्रतिपालकत्व विषय हा आपल्या देशात तोही जुना नाही. कायद्याच्या दृष्टीने त्याला पण महत्वाचा विषय मानला होता, पण काही कारणास्तव तो विषय मागे राहिला. पण आता आपण या विषयाला सगळ्या देशभरात स्वनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन हा विषय सांगतो आहोत. या विषयाबद्दल आपण 17 राज्यांमध्ये प्रवास केला. 17 राज्यांपैकी उत्तराखंड असं राज्य होतं ज्या राज्यांच्या तेव्हाच्या आणि आताच्या पण WCD मिनिस्टर, तिथल्या विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्टर माननीय रेखा आर्या यांनी आपल्या विषयाला ठरवलं की हा विषय हातात घ्यायचा आणि तुम्ही आम्हाला वेळ सांगा, आपण सरकारची आणि तुमची वेळ मॅच करू आणि आपण इथे सेन्सिटायझेशनचा कार्यक्रम घेऊ. असं म्हणून 6-7 जानेवारी 2020 कोरोना सुरू झाला होता. त्याच वेळेस त्यांनी हा सगळा विषय लीड केला आणि कोरोनाच्या सगळ्या टेस्ट करून आम्ही 2 दिवसांचा वर्कशॉप घेतला आणि तिथे हा सगळा विषय पूर्णपणे त्या सगळ्या यंत्रणेच्या समोर, तिथल्या सगळ्या लोकांच्या समोर आम्ही मांडला. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तसंच आसाम राज्यात मिळाला. आसाम राज्याची यंत्रणा आणि तिथला समाजही या सगळ्या संबंधात फॉर असलेला आम्हाला दिसला. त्यामुळे आम्हाला विश्वास आमचा वाढला आणि आम्हाला वाटायला लागलं की फॉस्टर केअरला आपल्या देशात स्थान आपल्याला द्यायचं असेल तर ही जनजागृती करावी लागेल. त्यासाठी अकोला जिल्ह्याला मला असं वाटतं आपला आवाज खूप मोठ्याने वाढवायची गरज आहे. अकोला जिल्ह्यातल्या मी तुम्हा सगळ्या समाजाला, आपल्या यंत्रणेला आणि बालयोगाचे असलेले इथले सदस्य, इथली सगळीच यंत्रणा इथे आहे, मला असं वाटतं आपला आवाज आपल्याला दुपटीने टिपटीने वाढवावा लागेल. आपल्याला समाजात ऍडव्होकसी करावी लागेल या विषयाची आणि या विषयाबद्दलची विश्वासार्हता समाजात आणावी लागेल. नाहीतर पालक कसे येणार आणि आपल्या विषयाला न्याय कसा मिळणार? पालकांची संख्या ही जोपर्यंत अकोला जिल्ह्यात वाढत नाही तोपर्यंत राज्यातही वाढणार नाही. कारण अकोल्यामध्ये गेले 5 वर्ष हे एफर्ट घेतले जात आहेत. त्यामुळे मला असं वाटतं इथे सगळे तुम्ही जमलेले, मी तुमच्यासमोर प्रत्यक्ष साक्षीदार आहे
आणि या सगळ्या विषयाला आपलं स्पीड आता अजून आपल्याला वेग घ्यावा लागेल आणि या सगळ्या विषयासाठी प्रतिपालकत्व योजनेच्या अंतर्गत 6 ते 18 वयोगटातल्या मुलांना पालकांसमोर प्रस्तुत करावं लागेल. बऱ्याच ठिकाणून आमच्याकडे पालक आले, त्यांनी इथे येऊन व्हिजिट केल्या, त्यांनी यंत्रणेकडे जाऊन अमरावती जिल्ह्यात पण काही जण खूप पालक आमचे एकत्र आले होते आणि त्यांनी तिथे घेऊन जाऊन हा सगळा विषय सांगितला. पण त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही, कारण मुळात हा विषय यंत्रणेपर्यंत नीट पद्धतीने पोहोचलेलाच नाही. त्यामुळे आम्ही ठरवलंय स्वनाथ फाउंडेशनने की हा सगळा विषय हा सेन्सिटाईज करण्यासाठी वर्कशॉपच्या माध्यमातून यंत्रणेला याविषयी नॉलेजेबल बनवायचं, सेन्सिटाईज करायचं आणि या सगळ्या विषयाला समाजात स्थान देण्यासाठी प्रयत्न करायचा. मला असं वाटतं आपण जर अकोलाकर जर एकत्र आलो तर एवढ्या गरमीमध्ये आपण असे सगळे विषय ह्या चांगल्या पद्धतीने इथे येऊन कार्यक्रम अटेंड करू शकतो. आपण विदर्भाचं जो काही नाव आहे ते चाइल्ड फ्रेंडली एन्व्हायरमेंट अकोला जिल्ह्याने प्रस्थापित केलंय, तसंच विदर्भ रिजन पण करू शकतं आणि तसं आपलं महाराष्ट्र राज्य पण करू शकतो. आपल्याला सगळ्यांना मिळून हा वसा पुढे चालवावा लागेल आणि त्यासाठी आज मी तुम्हाला सगळ्यांना आणि अकोलेकरांना इथे आवाहन करते की आहे तो वसा आपल्याला जर चालवायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊ. ठेवे दावे आपल्या मनातले सगळे विकल्प बाजूला ठेवून आपण सगळेजण एकत्र येऊ. इथे डॉक्टर अमोल रावणकर जी आहेत, आमची पल्लवी रावणकर ताई आहे की जिने हा सगळा विषय खरं तर तिच्याकडे इतकं तिला कठीण आहे आता की या सगळ्या याच्यात एक छोटं बाळ त्याचा सगळा सांभाळ करून या सगळ्या विषयात ती लक्ष घालून आज माझ्यासमोर उभी आहे आणि तिला मध्ये जावं लागेल म्हणून ती मागे बसली आहे आणि कुठल्याही क्षणी बाळाचा आवाज आला की पळावं लागेल. पण हा विषय डॉक्टर अमोलजींनी पण गेल्या 8 महिन्यापूर्वीच मला सांगितलं की तुम्ही या इथे, आपण वहिनी इथे एक पत्रकारांबरोबर संवादाचा कार्यक्रम ठेवू आणि एक जनजागृतीपर कार्यक्रम ठेवू ज्याच्यामध्ये तुम्ही हा सगळा विषय मांडला आणि आपण हा पुढे विषय घेऊन जाऊ. तेव्हा मला खरं तर अजूनही आठवतं की ते सगळे पत्रकार ज्या पत्रकारांनी माझ्याशी संवाद साधला होता त्यांनी सगळं मीडियाच्या थ्रू प्रतिपालकत्व योजनेबद्दल आवाज पण उठवला. त्यावेळेला सगळे प्रेस नोट सगळं आम्हाला प्रेस रिलीज पण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळ्या पत्रकारांनी पण सपोर्ट दिला. मला असं वाटतं हे जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत कुठलीही गोष्ट पॉसिबल नाही. तर ही इम्पॉसिबल गोष्ट अकोला जिल्ह्याने पॉसिबल केली सगळ्या अर्थाने. आणि जिथे आमचे स्वनाथ फाउंडेशनच्या वर्किंग कमिटीच्या मेंबर डॉक्टर कृतिका सराफ इथे ज्यांनी थोडक्यातच त्यांना प्रास्ताविक 5 मिनिटं 10 मिनिटापूर्वी करायला सांगितलं आणि त्या स्वनाथ फाउंडेशनच्या प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी बोलल्या. आमचा विषयच असा आहे ना तो अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी समजून घेतलाय की कोणाला कधीही तुम्ही उभं करा, झोपेतून उठूनही जरी विचारलं तरी आम्ही सुरू करतो आमचा फॉस्टर केअरचा विषय. कारण आम्ही हा वसा घेतलाय हातात आणि हा विसा जर घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सासर पण तेवढंच बळवत्तर लागतं आणि सासर बळवत्तर हे माझं खरं तर विदर्भातलंच सासर आहे. अकोला अमरावती जिल्ह्यात माझं सासर आहे आणि माझ्या दोन्ही जावा इथे आलेल्या आहेत. एक जाऊ आज खरं तर तिचा परतीचा प्रवास होता, बाहेरून ती आली होती आणि आता परत अमरावतीत चालली होती पण कार्यक्रम समजल्यात थांबून गेली आहे. अशी माझी स्वरा भारतीय लहान जाऊ आहे माझी आणि माझी मोठी जाऊ जी मधुरा भारतीय जी ज्युली, मला खरं तर जुगलीचं नाव पण खूप माहिती नाही, ती प्रिन्सिपल म्हणून तिथे काम करते. गेले अनेक वर्ष ती शाळेमधल्या मुलांना प्रेरणा देण्याचं काम करते आणि हा डेडिकेशनचा विषय, मुलांना संस्कार देणं हे फक्त पालकांची जबाबदारी नाहीये, तर हा शिक्षक, प्रिन्सिपल, प्राध्यापक, प्राचार्य, नॉन टीचिंग स्टाफ हे सगळेच जण मेहनत घेऊन या मुलांना संस्कारित करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक जण आपल्यातला पालक आहे, प्रत्येक जण आपल्यातला मातृहृदयी आहे आणि मी तुम्हाला विदर्भाची सून सांगण्याचं कारण अजून एक आहे की जसं एखादी आपली जी घरातली सून असते तिच्याकडून अपेक्षा जास्त असतात ना, कारण ती अपेक्षांना पात्र ठरत जाते आणि अपेक्षांना पात्र ठरते तर तिच्याबद्दलच्या अपेक्षा घरच्या पण वाढतात आणि बाहेरच्या नातेवाईकांच्याही वाढतात. मला असं वाटतं अकोला जिल्ह्याचा हाच रोल आहे. अकोला जिल्ह्याकडे आम्ही सगळेजण किंवा बाकीचं उर्वरित महाराष्ट्र ही एका सुनेसारखं पाहते आणि ती पण चांगली सून, जी सून सगळ्या अपेक्षांची पूर्ती करत आलेली आहे. तर असा अकोला जिल्हा आणि अशी ही जर सून असेल तर तिच्याकडून अपेक्षा वाढणारच आहे. त्यामुळे महाराष्ट्र आपल्या सगळ्यांकडे एक चांगली आदर्श सून म्हणून बघतंय. तर त्यांच्या
अपेक्षांची पूर्ती प्रतिपालकत्व योजनेच्या अंमलबजावणीच्या संबंधात आपल्या सगळ्यांना करावी लागेल आणि त्यासाठी मी माहेर वाशीण म्हणून या सगळ्या सुनेचं मी इथे कौतुक करते, तिचं अभिनंदन करते आणि या योजनेला इथे 100% आम्ही सातत्याने हा प्रयोग यशस्वी करू, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आम्ही पालक जास्त गोळा करू आणि प्रतिपालकत्व योजनेला स्थान देऊ असं आपण इथे एकत्रित हे घोषवाक्य आपलं तयार करू आणि हर बच्चे को परिवार या घोषवाक्याला स्वनाथ फाउंडेशनच्या मिशनला परिपूर्ण करण्यासाठी एफर्ट घेऊ. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आज वेळात वेळ काढून सगळ्यांनी आज ऐकलंय आम्हाला. असेच आमच्या सोबत राहा आणि आम्ही परत अकोला जिल्ह्यात येणार आहोत अनेक पालकांना घेऊन. इथे ज्योतिताई एकच बसलेले आहेत पण अनेक पालक आहेत की त्या पालकांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. आत्ताच नवीन पालक मला आता दिसत आहेत समोर, त्यांनीही आत्ताच इथे प्रतिपालकत्व योजनेचा आधार घेऊन गुरव मॅडमच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याकडे पण मुलगी एक फॉस्टरिंगला गेली आहे. ताई तुमचं पण मी स्वागत करते. उशिरा मला हे लक्षात आलं पण ताईंनी हा वस्ता पुढे चालवलाय. आता अनेक पालक आपल्याला लागतील. सगळ्यांचे डोळे आपल्या अकोला जिल्ह्याकडे लागलेले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला सगळ्यांना सावध व्हावं लागेल आणि एक सुनेचं कर्तव्य पण बजावावं लागेल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुम्ही अगदी ब्रीफमध्ये सर्वांना स्वनाथ फाउंडेशनचं कार्य कसं जनसहभागात होत आहे इतक्या सर्वांची तुम्ही नावं घेऊन सांगितली. खूप सुंदर असं तुमचं कार्य आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला एक तुम्ही शब्द वापरला, खारीचा वाटा. तर एक छोटीशी गोष्ट सांगून इथे कार्यक्रमाच्या समापनाकडे आपण वळूया की प्रभू रामचंद्रांनी जेव्हा रामसेतू निर्माणाचे कार्य हातात घेतले तेव्हा प्रत्येकच व्यक्ती आपल्या परीने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवत होता. तर जे मोठी वानर वगैरे होते त्यांनी दगड धोंडे आणून तिथे टाकले. जवळच बसलेली एक खारुताई होती तर ती रेतीचे छोटे छोटे कण आणून टाकत होती. तर तिला कोणी प्रश्न विचारला की तुझ्या या रेतीच्या कणांनी काय होणार आहे, तर ती तेव्हा बोलली की माझ्या या रेतीच्या कणांनी काय होणार आहे तर या राम सेतूच्या निर्माणामध्ये मीही माझा सहभाग नोंदविला, हे इतिहासात माझं नाव होणार आहे. तर अशा प्रकारे मॅडम खारीचा वाटा निश्चितच अकोल्याचा राहणार आहे आणि फक्त वर्ल्ड फॉस्टर डे साजरा करून सेन्सिटायझेशन निश्चितच होणार नाही आहे. वारंवार लोकांमध्ये जाऊन ही अवेअरनेसचे कार्यक्रम करावा लागणार आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आता इम्प्लिमेंट होणार आहे याच्यामध्ये छोटे छोटे कोर्सेस, फॉस्टर केअर सर्व्हिसेस काय आहे हेच लोकांना माहीत नाही आहे. तर याच्याबद्दल कुठले वर्कशॉप, शासनाकडून काही पत्र NSS विभागाला, NCC विभागाला आले, त्याचे कार्यक्रम जर राबवण्यात आले तर निश्चितच पालकांपर्यंत त्यांच्या मुलांच्या मार्फत हा विषय जाईल. कारण की काउन्सिलिंगच हा विषय आता कुठे समजू लागलेला आहे. तर फॉस्टर केअर सर्व्हिसेस म्हणजे काय हेही खूप लोकांना माहिती नाही होणार आहे. तर आपण असे जर शासनाच्या मार्फत कार्यक्रम होत राहिले तर निश्चितच ही जनजागृती होईल आणि समाजामध्ये बदल आणणे शक्य होईल. यानंतर एक अशी अनाउन्समेंट मला करायची आहे की ताईंनी इथे भरपूर आपल्याला स्वनाथबद्दल सांगितलं आहे, परंतु ऍक्च्युअल हे जी प्रोसेस आहे ती कशी करायची याच्याबद्दल जर कोणाला पर्सनली जाणून घ्यायचं असेल तर कार्यक्रमाच्या नंतर मॅडम तुमच्याशी इंडिव्हिज्युअली इंटरॅक्ट देखील करतील. पत्रकार बंधूंनाही माझी एक विनंती अशी असेल की बऱ्याचशा गोष्टी ज्या मीडियामध्ये आल्या पाहिजे त्याबद्दल मॅडमशी पर्सनली तुम्ही चर्चा करून हा विषय थोडा आपल्याला उचलून धरायचा आहे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शनासाठी मी सौ पल्लवीताई कुलकर्णी यांना निमंत्रित करते. जोपर्यंत ताई हे येत आहेत तोपर्यंत एक छोटी अनाउन्समेंट. सर्व आमंत्रित अतिथी आणि उपस्थित मान्यवरांना कार्यक्रम झाल्यावर भोजनाची व्यवस्था आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बालस्नेही श्रोते, एक
4 वर्षांपूर्वी कोरोनाचा जो पहिला टप्पा होता आणि आपण सगळेजण खूपच धास्तावलेलो होतो, कारण आपल्याला सगळं समजून घेणं आणि ते सगळं इतकं भयंकर आणि धोकादायक सगळं काही होतं. तर त्यावेळेस मी बालकल्याण समितीची अध्यक्ष असताना बालगृहाला मध्ये मुलांशी संवाद साधण्यासाठी गेली आणि तेव्हाची ती स्थिती होती की मुलांना आमच्यापासून, म्हणजे जी एक आमचे नियम होते की खूप दूरून मुलांशी संवाद साधायचा होता. तेव्हा मी तिथल्या मुलांना विचारलं की, कारण इतकं सतत बंदिस्त राहून बाहेर खेळायला मिळत नव्हतं, शाळा नव्हती, भेटायला कोणी येत नव्हतं, बालकांच्या क्षेत्रात काम करणारे आम्हीच जी लोक काय त्यांच्याशी दुरून संवाद साधणार. तेव्हा संवाद साधत असताना जवळपास 4 ते 5 मुलांना मी विचारलं, तुम्हाला सांगा काय काय हवं आहे, तुम्हाला जे जे हवं असेल ते आम्ही देऊ. तर त्याच्यातल्या मुलांनी सांगितलं की आम्हाला तुमची खेळणी पण नको, आम्हाला तुमचं काहीच नको, आम्हाला घरी जायचं आहे, आम्हाला आई हवी आहे. हा जो त्या मुलांनी जे माझ्याशी बोलले आणि त्यानंतरच एक मातृहृदय आतून कळवळून उठलं, आतडे पिळवटून उठले की खरंच आज आम्ही आमच्या घरी आमच्या सगळ्या मुलाबाळांसोबत राहतोय आणि त्यांना विविध पदार्थ खाऊ घालतोय किंवा विविध त्यांना एंटरटेन करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतो आहोत. आज ह्या मुलांना सर्व काही आहे, परंतु त्यांना कशाची गरज आहे हे त्या मुलांच्याच तोंडून जेव्हा कळलं तर हे प्रातिनिधिक मुलांचं स्वरूप होतं. हे संपूर्ण भारतामध्ये असणाऱ्या बालगृहामध्ये जी मुलं आहेत, ज्या मुलांना त्यांचे आई बाबा किंवा नातेवाईक असूनही काही कारणास्तव त्यांना बालगृहामध्ये वर्षानुवर्ष राहावं लागतं, अशा मुलांना आई बाबांची गरज आहे. आणि हे सगळं आजच्या दिवशी सर्वांनी सांगितलंच आहे. फक्त मी काम केलं होतं म्हणून मला हे सांगावंसं वाटलं. इथे उपस्थित असलेले सगळे संवेदनशील आहेत, सगळे मातृहृदयी आहेत. तिथे जर 50 असतील तर जवळपास 500 लोकांपर्यंत हा आपला विषय पोचवायचा आहे. ज्यांना घ्यायचं असेल ते निश्चितच घेतील. तेव्हाच खऱ्या अर्थाने आजचा वर्ल्ड पोस्टर डे आपला यशस्वी झाला असं म्हणूयात. अगदी कमी कालावधीमध्ये आपण ज्या लोकांना इथे निमंत्रित केलं, सगळी अकोला जिल्ह्यातील मान्यवर लोक आहेत. अकोला शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर ताराताई हातवळणे या तर इथे अगदी मनापासून स्वतःहून काय कार्यक्रम आहेत जाणून घेण्यासाठी इथे आल्या. त्यांचे मी सर्वप्रथम सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात वेळेवर आलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या शिक्षण संकुलाच्या अध्यक्षा असूनही त्या पूर्ण कार्यक्रम इथे पूर्ण ऐकत आहेत. त्याच्यानंतर शिक्षण संस्थांमधले आपले खडकीला जी आपली MSW PHW आणि पूर्ण खूप मोठं संकुल आहे तिथलं शिक्षण संकुल, त्याच्या अध्यक्ष सुद्धा इथे आलेले आहेत संकेत काळे सर. आणि व्यासपीठावर मान्यवर तर आहेतच, काही प्रश्नच नाही. आम्ही त्यांना निमंत्रण दिलं आणि आमची म्हणजे आमदार साहेब तर म्हणजे आमचे खऱ्या अर्थाने संरक्षक पालक आहेत. सर्व सामाजिक विषयांमध्ये शैक्षणिक विषयांमध्ये काही अडचणी आले तर सर्वप्रथम आमच्यासोबत असतात ते म्हणजे वसंतजी खंडेलवाल सर. त्याच्यामुळे मला वाटतं मी आभार नाही, कायमस्वरूपी ऋणी राहू इच्छिते. सेंगर सरांसोबत मी काम केलंय, माझा अतिशय खूप चांगला अनुभव. आणि मी ह्या क्षेत्रात कधीही काम नव्हतं केलं म्हणजे बालकल्याण क्षेत्रामध्ये, तर त्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि मला वाटतं म्हणूनच हा अशा पद्धतीचं कार्य आपल्या हातून होऊ शकलं. स्वराजच्या श्रेयाताई तर माझे एकदम बेस्ट फ्रेंड आहेत. आपल्या ऍडव्होकेट आपल्या ह्या अनिता गुरव मॅडम पण माझ्या मैत्रीण आहेत. मी त्यांचे काही आभार मानणार नाही, कायमस्वरूपी ऋणी राहू इच्छिते. अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांच्या ऑनलाईन आयुक्तालयासोबत मीटिंग सुरू असताना ही पूर्ण वेळ इथे सगळे उपस्थित राहिले. बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड लाईन, परिवार, जेव्हा या भारतातून विश्व बंधुत्वाचा नारा सर्व जगामध्ये दिला जातो आणि आपलं वेगळेपण त्याच्यातच आहे, मग आमचा हा सगळा परिवार आहे. आज या परिवाराने एकत्रित येऊन आजच्या दिवशी सर्वांनी संकल्प करायचा आहे की आमच्या बालगृहामध्ये असणारी जी मुलं आहेत ती सगळी घरोघरी जावी आणि त्यांना आई बाबा कुटुंब मिळावं, घर मिळावं. हा संकल्प आज मनोमनी सर्वांनी घेऊन गेल्यास जावं.
तेव्हाच मला वाटतं खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाची फलश्रुती होईल. इथे उपस्थित असलेले सगळ्यात महत्वाचे आपला लोकशाहीचा चौथा स्तंभ त्यांनाही वेळेवर जरी आम्ही आमंत्रण दिलं तरीही ते सर्वजण इथे उपस्थित आहेत. काही जण त्यांची मीटिंग असल्यामुळे 12 वाजताची मीटिंग असते त्यावेळेस ते बाहेर गेले आहेत तेही, आणि त्यांचे सगळे मुख्य प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांची मी मनापासून आभार मानते. याच्यानंतर सर्वांनी आपण सोबतच भोजन करायचे आहे. भोजन करत असतानाच माननीय श्रेयाताई त्यांच्यासोबत संवाद साधतील असं बोलून आजच्या कार्यक्रमाचं ते आभार प्रदर्शन तर नव्हतं, परंतु कुठेतरी आयोजकत्वच माझ्याकडे असल्यामुळे मी सर्व काही गोष्टी एकत्रित केल्या. आपण सर्व आले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. एक कार्यक्रमाचा पायंडा आपण खरं तर आज बदलला आहे. कुठल्याही कार्यक्रमाची सांगता ही अध्यक्ष भाषणाने होत असते. आज वसंतजींना आम्ही सर्वांनी आग्रह धरला की आप प्लीज कुछ बोलिये, तर त्यांचा मोठेपणा मला आज इथे खरंच जाणवला. मी खूप कार्यक्रम केलेले आहेत, उद्घाटन झालं की असे उच्च पदस्थ लोक सरळ चालले जातात, पण त्यांनी एक म्हटलं की नहीं, मुझे जानना है ये क्या टॉपिक है, इस टॉपिक के बारे में मैं जानना चाहूंगा. आणि त्यांचं खरंच विशेष कौतुक. माझे 1.5-2 तासांपासून ते इथे बसून हा विषय जाणून घेत आहेत आणि त्यांची उत्कंठा ही खरंच म्हणजे मला खूप माझ्या मनाला भावली. कारण की आपणही अशा कार्यक्रमांना गेलेले असणार, उद्घाटन झाले की हे लोक चालले जातात आणि तुम्ही थांबले. हे खरंच म्हणजे आपल्या अकोल्याचे भाग्य आहे की असेही नेतृत्व आपल्याला लाभलेले आहे की जे सखोल विषयाचं ज्ञान असल्याशिवाय त्या विषयावर मी बोलणार नाही, हे एवढं मोठेपण आहे या व्यक्तीमध्ये, हे याचा अनुभव मला आज आला. एक अनाउन्समेंट आयोजकांकडून आहे की ह्या कार्यक्रमास जे उपस्थित आहेत परंतु ज्यांचे रजिस्ट्रेशन बाहेर काउंटरवर झालेले नाही अशा सर्वांना मी विनंती करते की त्यांनी एकदा त्यांचे रजिस्ट्रेशन करायचे. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होणार आहे, तरी मी सर्वांना आपल्या स्थानावर उभे राहावे अशी विनंती करते. एक साथ सावधान. जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष पावे. गाहे तब जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय जय जय. भारत माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद. संस्था आहे. प्रत्येक मुलाला कुटुंब मिळावं हे स्वनाथ फाउंडेशनचं ध्येय आहे. मुलांचं बालपण हे सुखी समृद्ध व्हावं आणि मुलांना वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी कुटुंबातच मिळू शकते असा दृढ विश्वास बाळगून समाजामध्ये कुटुंबाधारित सेवांना प्रोत्साहन आणि प्राधान्य मिळावं, तसेच प्रतिपालकत्व सेवेस समाजात स्थान मिळावं म्हणून स्वनाथांच्या अर्थात अनाथांच्या सर्वोत्तम हितासाठी स्वनाथ फाउंडेशन कार्यरत आहे. समाजातील सद्यस्थितीचा अभ्यास करता कित्येक घरात मुलं नाहीत. अनेक घरांमध्ये एकच मुलं आहे. असंही कुटुंब आहेत ज्यांच्या घरी 2 किंवा 3 अपत्य आहेत, परंतु सधन असल्यानं एकाची जबाबदारी पालक म्हणून करण्यास तयार आहेत. अशा इच्छुक पालकांकरिता प्रतिपालकत्व या केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून
बालगृहात असलेल्या व कायद्यानं संमत मुलांना परिवारांमध्ये पाठवलं जाऊ शकतं. ही एक तात्पुरती सोय असून प्रत्येक परिवारासाठी आनंददायी अनुभव देणारी योजना आहे. पालकांचं उत्पन्न त्या बालकाचा सांभाळ करण्यासाठी पुरेसं असावं. पालकावर कुठल्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा नसावा. पालकांची मानसिक, शारीरिक व आर्थिक स्थिती योग्य असावी. अशा काही सामान्य निकषांच्या आधारावर मुलं प्रतिपालकत्व योजनेतून परिवारांमध्ये नेण्यास पालक पात्र ठरतात. फेब्रुवारी 2023 मध्ये स्वनाथ फाउंडेशननं महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला असून त्यानुसार या विषयावर जनजागृती करण्यासाठी स्वनाथची निवड करण्यात आली आहे. या संदर्भात इच्छुक पालक, बालगृहातील मुले, समाजातील प्रबुद्ध नागरिक असे विविध स्तरावर जाऊन स्वनाथ फाउंडेशन तर्फे जागृती अभियान केले जात आहे. बालगृहातील मुलांना प्रतिपालकत्व योजनेचा फायदा मिळावा आणि प्रत्येक मुलाला कुटुंब मिळावं याकरिता स्वनाथ फाउंडेशन कटिबद्ध असून समाजाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा आहे.